दिनांक 11 फेब्रुवारी रोजी सिन्नर येथे शासकीय विश्रामगृह येथे प्रहार दिव्यांग संघटना नाशिक जिल्हा अध्यक्ष अरुण भाऊ पाचोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका अध्यक्ष दौलत भाऊ ढोली यांच्या अध्यक्षतेखाली सिन्नर तालुक्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते। या बैठकीमध्ये सिन्नर तालुक्यातील गरजू दिव्यांगांना MIDC मध्ये रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी चर्चा करण्यात आली। मागील 2 दिवसांपूर्वी सिन्नरचे चेअरमन श्री नामकरण आवारे यांनी आवाहन केले की प्रत्येक गावातून प्रत्येक दिव्यांगाने जर आपल्या दिव्यांगत्वाचे प्रमाण व शैक्षणिक माहिती जमा केली तर दिव्यांगांना रोजगार निर्माण करणे सोपे होईल असे आवाहन करण्यात आले। तसेच सिन्नर येथील बैठकीत अनेक चर्चा करण्यात आल्या। त्या प्रसंगी सिन्नर तालुक्यातील ग्रामीण भागातील व शहरी भागातील प्रहार दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी नियुक्तीचे पत्र देण्यात आले। नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे प्रहार संघटनेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आणि पुढील आठवड्यात आपले दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम करण्याचे नियोजन ठरवण्यात आले आहे। या प्रसंगी उपस्थित जिल्हाध्यक्ष अरुण भाऊ पाचोरे, तालुकाध्यक्ष दौलत भाऊ ढोली, उपाध्यक्ष नामदेव आडके, कार्याध्यक्ष नंदूभाऊ शिरसाट, सचिव भगवान पवार, उपाध्यक्ष आनंद, शहराध्यक्ष चंदूकाका पवार, महिला अध्यक्ष मालन आव्हाड, उपाध्यक्ष सीमाताई वाकळे, ठाणगाव गट प्रमुख दीपक भाऊ चव्हाण, हिवरे शाखाध्यक्ष बाळूभाऊ शहाणे, संघटक महेश भोसले, संघटक रघुनाथ पावशे, मुसळगाव शाखाध्यक्ष नवनाथजी कुराडे, उपाध्यक्ष चंद्रभान काकड, दापूर गट प्रमुख मणुभाऊ आव्हाड, कणकुरी शाखाध्यक्ष जगताप कायगाव, शाखाध्यक्ष सुनील दिखोडे, उपाध्यक्ष अर्जुन दौंड, विशाल रामनाथ तांबे, गोंदे, अध्यक्ष काकड, प्रसिद्धी प्रमुख संदीप वाळेकरकर, फरदापूर अध्यक्ष इत्यादी प्रहार ग्रामीण कमिटीचे नियुक्त पत्रे देण्यात आले। प्रहार संघटनेच्या वतीने सर्वांचे अभिनंदनही करण्यात आले। आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी उमा राजगुरू। करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।